सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. शिवसेना शिंदे पक्षाकडून क्रांतीदिनी दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिराचं आयोजन. या शिबिरासाठी सांगलीतून श्रीनाथ एक्सप्रेस रेल्वे रवाना. तब्बल 1200 पैलवान करणार रक्तदान. टिंबर एरिया रमाई उद्यानासमोर जागेच्या वादानंतर हिंसक घटना. शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ वय 50 यांचा मृत्यू. सचिन होळीकट्टी व तेजस धुमाळ जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. मराठा समाजाशी डबल गेम खेळला. मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल. आयुष्यात पश्चाताप होईल इतक्याच जागा पाडणार. जरांगेंची धमकी. तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे असं म्हणत आग पाकळा. सरकारने कट रचला. रद्द झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे पाटील यांचा संताप. 2029ला बदला घेण्याचा इशारा. तर जात पडताळणी समितीच्या कामात राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. फडणवीसांचं स्पष्टीकरण. कोर्टात जाऊन पक्ष चोरला जातोय. अभिजित दिपकेंचा राजकीय हल्लाबोल. जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत. मोदी सरकारवर टीका. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये सीजेपी देशभरामध्ये कॅम्पेन सुरू करणार. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची माहिती. क्या बोलती पब्लिक या कॅम्पेनच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी. पक्ष कोण ठरवणार? राजकीय पक्ष की विधिमंडळ पक्ष यावरती युक्तिवाद होण्याची शक्यता. डॉक्टरांचा संप आघाडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश. संप मागे घेतल्यास डॉक्टरांची बाजू लवकरात लवकर ऐकून घेण्याचा हायकोर्टाकडून स्पष्ट. मोहन भागवतांचा आज जेनझिन सोबत संवाद. बीकेसीतल्या NMSCC मध्ये कार्यक्रम. 100पेक्षा अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.